नमस्कार. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये मूर्खांची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत. सकारात्मकतेच्या या प्रवासात नकारात्मक काय आहे, अर्थात काय नको आहे हे जाणून घ्यायला हवं आणि मग या अनुषंगाने येतात ती मूर्खांची लक्षणे. आपण 13 मूर्ख लक्षणे आज बघणार आहोत. आपल्या आजूबाजूला अनेक जणांमध्ये ही लक्षणं आपल्याला आढळून येतील. काही माणसं देखील अशी आढळून येतील. तर अशांपासून आपल्याला सावध राहायचंय आणि त्यासाठी ही मूर्ख लक्षणे समजून घ्यायची आहेत. तर सुरू करूया 13 मूर्ख लक्षणे. आणि ही 13 मूर्ख लक्षणे सोडून किमान एक तरी मूर्ख लक्षण जे तुमच्या निरीक्षणामध्ये येतंय तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया. 13 मूर्ख लक्षणे. पहिलं मूर्ख लक्षण, जो मनुष्य कायम आत्मस्तुतीच करत राहतो तो एक मूर्ख. म्हणजेच जो माणूस सतत बढाया मारत राहतो, सतत फुशारका मारत राहतो, करतो एवढंसं पण दाखवतो खूप मोठं आणि हे मीच सगळं केलं आहे असं म्हणून स्वतःच सगळं क्रेडिट घेतो आणि स्वतःची स्तुती करत राहतो, तो एक मूर्ख. मूर्ख लक्षण 2, जो प्रयत्न करणे सोडून देतो तो एक मूर्ख. म्हणजेच दुसरा काहीतरी आपल्यासाठी करेल या भरवशावर जो राहतो आणि जो स्वतः प्रयत्न करणं सोडून देतो आणि दिवसेंदिवस केवळ आळस करत राहतो, तो मनुष्य मूर्ख असतो. आपल्याकडे म्हण आहे की प्रयत्नांती परमेश्वर, पण या प्रयत्नाला जो जाणत नाही, जो प्रयत्न करत नाही, त्याची गणना मूर्खांमध्येच केली जाते. मूर्ख लक्षण क्रमांक 3, जो कृतघ्न असतो तो एक मूर्ख. कृतघ्न माणूस म्हणजे काय? एखाद्यावर उपकार केले असता त्याची परतफेड जो अपकाराने करतो तो असतो कृतघ्न. तो मनुष्य मूर्खच असतो. मूर्ख लक्षण 4, जो अहंकाराने वागतो तो मूर्ख असतो. म्हणजेच जो आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ माणसांशी अहंकाराने वागतो, त्यांच्याशी स्वतःची तुलना करायला जातो आणि वेळेप्रसंगी आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहेत असं भासवतो, तो एक मूर्ख. मूर्ख लक्षण 5, जो कपटी असतो तो एक मूर्खच. जो कटकारस्थान रचतो कपटी असतो. ज्याच्या मनात दुसऱ्याचं वाईट करणं हाच हेतू असतो, पण स्वतः काहीतरी उत्तम काम करण्याचं धारिष्ट ज्याच्यामध्ये नसतं, तो एक मूर्ख. मूर्ख लक्षण क्रमांक 6, जो मनुष्य जीवलगांना दुःख देतो तो एक मूर्खच. जो मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तींना दुःख देत राहतो, त्यांच्याशी प्रेमाचे 4 शब्द नीट बोलू शकत नाही आणि नीच माणसांशी संग ठेवतो आणि त्यांच्याबरोबर बरं वागतो आणि जीवलगांनाच त्रास देतो, तो मूर्खच. मूर्ख लक्षण 7, जो मनुष्य केवळ आणि केवळ स्वार्थच बघतो तो एक मूर्ख माणूस. स्वतः काहीतरी मिळवण्यासाठी कायम झटतच असतो आणि ते करणं अजिबात अयोग्य नाही, पण केवळ तेच करणं आणि इतरांसाठी कुठलीच गोष्ट न करणं, इतरांचा कुठलाच विचार न करणं हे मूर्खपणाचंच लक्षण आहे. मूर्ख लक्षण क्रमांक 8, करावे तसे भरावे ही उक्ती ज्याला कळत नाही तो एक मूर्खच. कर्माचा सिद्धांत आहे, आपण जसं कर्म करू तसं त्याचं फळ मिळतं. म्हणजे चांगलं कर्म केलं असता त्याची फळं चांगलीच मिळतात आणि वाईट कर्म केलं असता त्याची फळं ही वाईटच मिळतात. आज ना उद्या हे घडतं, पण हे ज्याला कळत नाही, करावे तसे भरावे हा नियम ज्याला ठाऊकच नाही, तो एक मूर्खच. मूर्ख लक्षण क्रमांक 9, जो दुसऱ्याच्या दुःखाने आनंदी होतो तो एक मूर्ख. याला असुरी आनंद असे म्हणतात किंवा राक्षसी आनंद असेही म्हणतात. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणे किंवा दुसऱ्याच्या सुखात स्वतः दुःखी होणे, ह्याला काय अर्थ आहे? असं म्हटलं जातं की सुख हे वाटल्याने वाढतं
आणि दुःख हे वाटल्याने कमी होतं, पण ह्याच्या विरुद्ध जो अगदी वागतो आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतः आनंद व्यक्त करतो, तो एक मूर्खच आहे. मूर्ख लक्षण क्रमांक 10. जो मनुष्य सदा सर्व काळ चिंता करत राहतो, तोही एक मूर्खच आहे. हा अवघड प्रसंगी, कठीण काळामध्ये प्रत्येक माणसाला चिंता असते, काळजी असते आणि हे स्वाभाविकच देखील आहे. पण सदा सर्व काळ म्हणजे दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, वर्षाचे 365 दिवस जर माणूस चिंताच करत राहिला, तर तो कर्म कधी करेल? अशाने मनुष्य कृतिशून्य होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सदा सर्व काळ चिंता करत राहणं चुकीचंच. मूर्ख लक्षण क्रमांक 11. जो दुसऱ्याच्या खाजगीत अति प्रमाणात ढवळाढवळ करतो, तो एक मूर्खच. आता 2 माणसं बोलताना आपण पाहतो आणि सभ्यपणाचा नियम असं सांगतो की तिसऱ्या व्यक्तीने उगाचच त्यांच्यामध्ये जाऊ नये. पण एखादा माणूस फारसा संबंध नसताना सुद्धा उगाचच त्यांच्यामध्ये जाऊन ढवळाढवळ करतो, ते पण मूर्खपणाचंच लक्षण आहे. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात कुठवर जायचं हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. आपले त्या व्यक्तीशी संबंध कसे आहेत, किती दृढ आहेत, यावर त्या गोष्टी विसंबून असतात. त्याप्रमाणेच वागावं. मूर्ख लक्षण क्रमांक 12. करी थोडे बोले फार, तो एक मूर्ख. म्हणजे जो वायफळ बडबड अधिक करतो आणि प्रत्यक्ष कृती कमी करतो, तो एक मूर्खच आहे. म्हणजेच कृती करण्याच्या वेळी जो मागे हटतो, जो कृती करायला घाबरतो, जो कृतिशून्य असतो आणि फक्त नको ती बडबड करण्यात वेळ वाया घालवतो, हे मूर्खांचंच लक्षण झालं, नाही का? मूर्ख लक्षण क्रमांक 13. जो कंजूसपणाचा अतिरेक करतो, तो देखील एक मूर्खच आहे. कंजूसपणा आणि काटकसर यात थोडासा फरक आहे. काटकसर ही गरजेची असते, जिथं हवी तिथे ती करावीच. पण कंजूसपणा याचा जर अतिरेक झाला तर तो मूर्ख लक्षणांमध्ये गणला जातो. जिथे गरज आहे, जिथे आवश्यक आहे आणि जिथे शक्य आहे, तिथे तितका खर्च हा केला गेलाच पाहिजे. नाहीतर कंजूसपणा हा मूर्ख लक्षणांमध्येच गणला जातो. तर ही होती समर्थ रामदासांनी सांगितलेल्या अनेक मूर्ख लक्षणांपैकी 13 मूर्ख लक्षणे. ही सोडून आपल्याला अजून जी लक्षणं ठाऊक आहेत, आपला ज्या लक्षणांबद्दल अभ्यास आहे, त्यातील किमान एक तरी लक्षण कमेंटमध्ये नक्की लिहा. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत ही लक्षणे पोहोचतील आणि अशा माणसांपासून, अशा लक्षणांपासून लोकांना सावध राहता येतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.